गच्चीवरील बागेत आज कोणकोणत्या भाज्या मिळत आहेत ते पाहूया। तर आज भरपूर भाज्या मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही मागचे व्हिडिओ नसतील पाहिले तर ते नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकता माझ्या गच्चीवरील बागेत मी वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत, पालेभाज्या, भाजीपाला। तर इथे ग्रो बॅग मध्ये कोथिंबीर किती छान उगवलेली आहे। मी धने टाकले होते मागे, तर आता बऱ्यापैकी चांगली मोठी झालेली आहे कोथिंबीर। इथे काकडी सुद्धा किती छान मोठी झालेली आहे। तर काकडी तोडून घेऊया। तर हे पहा किती छान अशी काकडी मोठी झालेली आहे। ही जरी खूप मोठी दिसत असली तर ही आतून कोवळीच आहे। याआधी मी बऱ्याच काकड्या तोडलेल्या आहेत या वेलाच्या, तर कोवळीच काकडी आहे। आणि इथे टोमॅटो सुद्धा तोडून घेतलेले आहे, 2 टोमॅटो। तर काकडी टोमॅटो तोडून घेतले। आता कुठल्या भाज्या तोडायच्या ते पाहूया। तर हे पहा कारल्याच्या वेलाला 2 कारली लागलेली आहे, तर कारली सुद्धा तोडून घेऊ। तर खूप पावसामुळे काही वेल आता आहे ना असे पिवळे पडलेले आहेत, खराब झालेले आहेत। तर आता हा कारल्याचा वेल सुद्धा बऱ्यापैकी सुकलेला आहे आणि पिवळा पण पडलेला आहे। तर ही दोन्ही कारली मी तोडून घेतलेली आहे। इथे वालीचा वेल आहे, तर वरती शेंड्याला शेंगा आहेत वालीच्या। तर थोड्याच निघल्यात आज, याच्या आधी बऱ्याच निघायच्या, किलो दीड किलो शेंगा निघालेल्या आहेत माझ्या वेलाला। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की माझे व्हिडिओ पहा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। तर आता इथे भेंडी सुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत, सर्वच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत, थोड्या लावलेल्या आहेत। तर 2 भेंडी निघालेली आहे आणि अजून ज्या आहेत त्या कोवळ्या आहेत, तर त्या आता मी तोडणार नाही। तर मी लावलेला संपूर्ण भाजीपाला ऑर्गॅनिक आहे। याला मी शेणखत देत असते, घालत असते खत म्हणून। अजिबात कुठलेही औषध फवारत नाही, केमिकलयुक्त औषधं फवारत नाही किंवा टाकत नाही खत म्हणून। तर हे पहा इथे टोमॅटोचं पण झाड आहे आणि तिथे पालक सुद्धा उगवलेली आहे। इथे भेंडीची नवीन रोपं आता मोठी व्हायला लागलेली आहे। तर आपल्याला काकडी, भेंडी, कारलं आणि टोमॅटो मिळालेले आहेत। तर आता कुठली भाजी मिळते ते पाहूया। तर ग्रो बॅग मध्ये छान अशी कोथिंबीर आलेली आहे। तर मला थालीपीठ बनवायचे, तर त्यासाठी मी आता आहे ना ज्या काही भाज्या आहेत त्या सर्व तोडून घेणार आहे, मिक्स भाज्यांचं थालीपीठ बनवण्यासाठी। तर थालीपीठमध्ये कोथिंबीर भरपूर टाकल्यावर खूप छान होतं थालीपीठ, म्हणून मग मी भरपूर कोथिंबीर तोडून घेत आहे। तर खूप छान अशी हिरवीगार मस्त ताजी कोथिंबीर तोडून घेतलेली आहे। तर मला जेवढी लागते मी ती सर्व तोडून घेणार आहे, थालीपीठ पुरतीच तोडणार आहे म्हणजे। हे पहा एवढी मी कोथिंबीर तोडून घेतलेली आहे थालीपीठ पुरती। तर आता थालीपीठसाठी वेगवेगळ्या भाज्या सुद्धा मी वापरणार आहे। तर गार्डनमध्ये आपल्या गच्चीवरील बागेत कोणकोणत्या भाज्या आहेत त्या मी तोडून घेत आहे मिक्स भाज्यांचं थालीपीठ बनवण्यासाठी, किंवा मिक्स भाज्या वापरून पराठे सुद्धा खूप छान होतात। तर आता इथे मी बरीच मेथीचे बी टाकले होते, पण खूप जास्त सततच्या पावसामुळे मेथीचे बी सर्व उगवून आले नाही। तर मध्ये थोडंफार जे काही उगवलेली आहे मेथी, तर ते मी तोडून घेणार आहे। आता एवढ्याची काही भाजी होणार नाही, मग मी अशी थोडीफार जी भाजी येते ती थालीपीठमध्ये किंवा पराठ्यामध्ये वापरत असते मिक्स भाज्या टाकून। तर आज पराठ्यासाठी मी तोडून घेत आहे मेथीची भाजी, कारण खूप जास्त नाही आहे, थोडीशी आहे। तर मिक्स भाज्या करून वापरू शकतो आपण। तर हे पहा एवढी मेथी मी तोडलेली आहे। शेजारीच पालक सुद्धा लावलेला आहे। तर पालक सुद्धा पावसामुळे व्यवस्थित आलेला नाही, कारण खूप सारखा सततचा पाऊस असल्यामुळे व्यवस्थित उगवलेला नाहीये। तर एवढी कोथिंबीर आणि मेथी घेतलेली आहे। आता थोडासा पालक सुद्धा मी तोडणार आहे। तर हा एकदम कोवळा पालक आहे, जी मोठी पानं आहे तीच तोडायची। तर आता इथे 2 पानं मिळालेली आहे। इथे सुद्धा एका बकेटमध्ये पालक आहे, पण तो अजून कोवळा आहे। आणि इथे सुद्धा पालक आहे, तर यातली मोठी पानं मी तोडून घेत आहे। तर असं आपण कुंड्यांमध्ये थोडं जरी भाजीपाला उगवला ना, तर मिक्स भाज्या बनवायला किंवा असं थालीपीठ बनवायला, पराठे बनवायला छान बऱ्याच भाज्या आपल्याला मिळू शकतात एका वेळेस। आणि जर विकत आणायचं म्हटल्यावर आपण काय करतो, प्रत्येक भाजीची गड्डी आणली तर मग ती तेवढी संपूर्ण काही आपण पराठ्यामध्ये किंवा थालीपीठमध्ये वापरत नाही, थोडी वापरायची म्हटल्यावर बाकीची मग भाजी सुद्धा नीट होत नाही। मग हे असं कुंड्यांमध्ये जर थोडे बी टाकले तर आपल्याला पराठ्यासाठी, थालीपीठासाठी भरपूर भाज्या मिळतात। तर इथे आता मिरची पण मी तोडून घेत आहे थालीपीठसाठी। तर एवढ्या हिरव्या मिरच्या मिळालेल्या आहेत, छान लवंगी मिरची आहे तिखट। तर आता कोथिंबीर, पालक, मिरची तोडलेली आहे थालीपीठसाठी। आता इथे पुदिना सुद्धा छान उगवलेला आहे, पुदिना टाकून सुद्धा खूप छान थालीपीठ होतं, थालीपीठची चव खूप छान येते। तर मी पुदिना पण टाकत असते थालीपीठमध्ये। तर आता इथे ताजा मी पुदिना तोडून घेत आहे।
तर एवढा मी पुदिना तोडला, अजून थोडासा तोडते। तर कोथिंबीर, पालक, मेथी, पुदिना आपला आणि मिरच्या थालीपीठसाठी तोडून झाले। तर अजून काय मिळतंय का पाहूया गार्डनमध्ये। तर याआधी मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही माझे ते व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की पहा। तर इथे बीन्सच्या बिया लावल्या होत्या, तर छान बीन्सची रोपं आता मोठी झाली, त्याला फुलंसुद्धा आलेली आहे आणि छोटीशी बीन्स पण आलेली आहे। व्हिडिओमध्ये दिसत नसेल, हे पहा किती छोटीशी बीन लागलेली आहे बीन्स। तर आता याला पण शेंगा लागतील बीन्सच्या। आणि इथे गवार पण लावलेली होती, तर जास्त पावसामुळे याची काही वाढ झालेली नाही व्यवस्थित, पण 1-2 रोपं वाढलेली आहे। आता पाहूया किती वाढता येते ही रोपं। आता इथली झेंडूची फुलं पण मी तोडून घेत आहे। आज जास्वंदीची आणि वेगळी पांढरी कुंद्याची वगैरे फुलं नाही मिळाली, मोगऱ्याची सुद्धा। आज फक्त झेंडू आपल्याला मिळालेला आहे। तर वेगवेगळ्या कलरचे मी जास्वंद लावलेले आहे। तर इथे माझं शेवग्याचं झाड आहे, 2-3 झाडं आहेत शेवग्याची। तर शेवग्याची पानं टाकून सुद्धा थालीपीठ खूप सुंदर होतं आणि ना चवीला खूप छान लागतं आणि आपलं पौष्टिक सुद्धा असतं ते। त्यामुळे मुलांना तर शेवग्याची पानं टाकून तुम्ही मसाले भातात टाकू शकता, पराठ्यामध्ये टाकू शकता किंवा थालीपीठमध्ये टाकून देऊ शकता, खूप छान होतं थालीपीठ सुद्धा। तर इथे मी 2 तोडून घेतलेले आहे कोवळे पानं। तर शेवगा टाकून सुद्धा मी नेहमी माझ्या मुलांसाठी थालीपीठ बनवत असते। शेवग्याची शेंगा तर पौष्टिक असतातच, पण त्याची पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात, त्यामुळे आवर्जून वापरावी। जर शेवग्याचं झाड तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेहमी टाकत जा शेवग्याची पानं मसाले भातात किंवा मग थालीपीठामध्ये, पराठ्यामध्ये खूप छान होतात। तर आता इथे झेंडू पण तोडून झालेला आहे। तर इथे एक मी कांद्याला आहे ना कोंब आला होता, तेव्हा मी मागे खोचला होता इथे कांदा, तर त्या कांद्याला सुद्धा किती छान कांदापात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। एकच खोचला होता। तर असं आहे ना कधी आपल्याला नूडल्समध्ये टाकायला, फ्राईड राईसमध्ये टाकायला जर कांदा पात पाहिजे असेल ना, तर असं कोंब आलेले कांदे ना कुंड्यांमध्ये खोचून द्यायचे। असं थोडीशी लागल तेव्हा कांदापात तोडून घेता येते। तर इथे मी कांदापात तोडली, जी काही पिवळी आहे ती मी काढून टाकणार आहे, हिरवा भागच मी वापरणार आहे। तर आता ही दोरी आणली होती मी बांधायला, सगळ्या भाज्या तोडून झाल्यावर मी या दोरीने वेल बांधून घेतलेले आहे। जे नवीन वालीचे वेल लावले होते मी, बिया लावल्या होत्या, ते छान आता वेल मोठे व्हायला लागलेले आहे, बांधल्यामुळे वर जातात। इथे दोडक्याचा सुद्धा वेल लावलेला आहे, बी लावली होती, त्याचा वेल छान आलेला आहे। आता सर्व वेल बांधून टाकले म्हणजे पटापट वर जातात आणि भरपूर फुलं आल्यानंतर भरपूर भाजीपाला आपल्याला मिळतो, भाज्या मिळतात। तर सर्व वेल मी आता या दोरीने बांधून घेतलेले आहे। आता कढीपत्ता सुद्धा मी थोडाफार मला लागतोय तेवढा तोडून घेत आहे। तर ताजा लागेल तेवढा मी पुदिना आणि कढीपत्ता तोडत असते। तर सततच्या पावसामुळे कढीपत्ता सुद्धा पिवळा पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप जास्त पाऊस असल्यामुळे काय होतं, कुंड्यांमध्ये जर पाणी साचून राहिलं ना तर त्यात पानं पिवळी पडतात, त्यामुळे ना कुंड्यांमध्ये ना पाण्याचा निचरा झाला पाहिजे व्यवस्थित, त्याला होल्स पाहिजे। तर हे पहा एवढ्या सर्व भाज्या तोडलेल्या आहेत थालीपीठसाठी। तर आता इथे गवती चहा आहे, चहासाठी मी गवती चहा पण तोडून घेत आहे। तर खूप छान होतं गवती चहा टाकून चहा। तर आता मी गवती चहा तोडून घेतलेला आहे, सर्व भाज्या पण तोडून झालेल्या आहेत। खाली जाऊन मी घरात जाऊन दाखवते तुम्हाला आपल्याला किती भाज्या मिळाल्या। तर या सर्व भाज्या ऑर्गॅनिक आहे, कुठलेही औषध न फवारता, फक्त मी शेणखत वापरून ही फळझाडं, फुलझाडं लावत असते आणि भाजीपाला लावत असते। तर खाली गेल्यावर मी तुम्हाला दाखवते किती भाजीपाला निघलाय आणि याचे मी थालीपीठ रेसिपी शूट करणार आहे। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं दाखवलंय। तर हे पहा, कोथिंबीर, पुदिना, कांदापात, मिरच्या, पालक, मेथी आणि ना शेवग्याची पानं, एवढं आपण भरपूर भाज्या वापरून थालीपीठ बनवणार आहे। तर तुम्ही ना नेक्स्ट माझा व्हिडिओ थालीपीठचा असणार आहे, तुम्ही नक्की पहा। आणि आपल्याला काकडी, टोमॅटो, भेंडी, परत इथे तुम्ही पाहू शकता वालीच्या शेंगा, कारलं आणि कढीपत्ता पण मिळालेला आहे। आणि चहासाठी इथे गवती चहा आणि फुलं मिळालेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।